सांगोला तालुक्यातील अजनाळी इथं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत तब्बल 17,44,000 रुपयांची मोठी फसवणूक उघडकीस आली आहे। सोन्यासारखे दिसणारे पण प्रत्यक्षात इतर धातूंपासून बनविलेले सोन्याचे दागिने असल्याचं दाखवून बँकेकडून कर्ज काढण्यात आले। या प्रकरणी सांगोला पोलिसांनी 12 आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी फिर्याद सुहास दीनानाथ लोखंडे वय वर्ष 55 व्यवसाय नोकरी तालुका सांगोला यांनी दिली आहे। आरोपीमध्ये युवराज प्रल्हाद ठोकळे, शारदा संजय शेवतकर, रमेश दिगंबर पंडित, रोहित संजय शेवतकर, सुनीता रमाकांत एदवर, कोमल शंकर बंडगर, मनीषा बाळासो एलपले, अनिता हरिदास कोळवले, किसन रामू एरंडे, रमेश मारुती शेंबडे, शंतनू महादेव पंडित यांचा समावेश असून अजनाळे शाखेकडील ब्रोकर व्हॅल्युएटर संजय दत्तात्रय पंडित यांचाही समावेश आहे। फेब्रुवारी 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत वरील आरोपींनी संगनमत करून सोन्याऐवजी इतर धातूंपासून बनविलेले दागिने सोन्याचेच असल्याचं दाखवले। त्यावर आधारित कर्ज घेण्यासाठी बँकेच्या छापील फॉर्ममध्ये खोटी माहिती भरली, बनावट कागदपत्र तयार केली व ती खरी असल्याचा आभास निर्माण केला। अशा प्रकारे बँकेचा विश्वासघात करून तब्बल 17,44,000 इतके कर्ज उचलण्यात आले। ही फसवणूक उघड होताच सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 704/2025 भारतीय दंड संहिता कलम 318(4), 316(2), 336(3), 340(2), 35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपासाची जबाबदारी पोलीस नाईक पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। या प्रकरणानंतर सांगोला तालुक्यातील इतर बँकांमध्ये सोन्याच्या तारणावर घेतलेल्या कर्जांमध्ये सखोल तपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये। नकली दागिन्यांच्या आधारे कर्ज काढण्याच्या घटना वाढल्यास बँकांचं प्रचंड नुकसान होईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय।